की हा जो विषय घेतला आहे ना आज आम्ही, कारण मी ज्या ज्या ठिकाणी हिंडलो त्या प्रत्येक ठिकाणी अशाच प्रतिक्रिया आल्या की आजच्या काळाची ही गरज आहे, आजच्या काळाची ही गरज आहे. का बरं गरज आहे? कारण काय माहिती आहे, आपल्या सगळ्यांचे जोडीदारच बदलले आहेत. प्रत्येकाचा जोडीदार झालेला आहे मोबाईल, तिचा पण आणि त्याचा पण. इतका झाला आहे, मी तर एक असा जोक वाचला परवाच्या दिवशी की 4 जण जेवायला बसलेले डायनिंग टेबलवर, नवरा बायको 2 मुलं. 4घांच्या हातात मोबाईल आहे, एका हातात मोबाईल आहे, दुसऱ्या हाताने घास घेत आहेत. आणि नवरा बायकोला म्हणतोय की अगं भाजी वाढ ना, मी तुला अर्धा तास झाला व्हॉट्सअपवर टाकलंय मला भाजी वाढ म्हणून. अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला कोणीच वाचू शकणार नाही. समस्या सर्वजण बोलतात, पण समस्येला समाधान काय आहे हे मात्र कोणीच बोलत नाही. काहीतरी झालं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. तर ते कोणीतरी जे केलं पाहिजे ना, ते आम्ही आज करायला सुरुवात करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आयुष्यात सर्वात मोठं समाधान, सर्वात मोठा आनंद, सर्वात मोठी प्रॉपर्टी ती आहे की आपण जे हरवलेलं सुख आहे आपलं, ते पुन्हा मिळवणं. याच्यासारखं दुसरं समाधानच नाही आहे. या ब्रॉशरमध्ये तुम्ही वाचलं असेल की सर्वांकडे बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सब कुछ आहे, सगळं काही आहे, पण काहीतरी हरवलं आहे. हा जो काहीतरी आहे ना, काहीतरी नाही हरवलं, सगळंच हरवलं आहे. माझा एक मित्र आहे मुंबईला, फार वर्षांनी भेटला. आम्ही गप्पा मारल्या फार वर्षांनी भेटल्यानंतर. त्याला म्हणलं, अरे तुझा तो चिंटू एवढा एवढा होता अगदी तेव्हा आपली भेट झाली होती. त्याच्या वयाच्या मानाने त्याची बरीच उंची होती त्यावेळेस. आता बराच मोठा झाला असेल नाही का तो? तो म्हणलं हो. म्हणलं तरी किती मोठा झाला रे तो? तर मित्रांनो, त्यांनी मला असा हात करून सांगितला, असा म्हणजे एवढा जाड झालाय? ते म्हणे नाही, इतका जाड नाही झालेला. मी ज्यावेळेस घर सोडतो रात्री मुंबईला पहाटे पहाटे, तेव्हाही तो झोपलेला असतो, आणि जेव्हा मी घरी येतो रात्री उशिरा तेव्हाही तो झोपलेला असतो. त्यामुळे मी त्याला उभा कधी बघितलंच नाही रे, त्याला मी आडवाच पाहिला आहे. त्यामुळे मी तुला तसा हात करून सांगितलं की तो आता एवढा मोठा झाला आहे. मित्रांनो, ही मजेने घ्यायची गोष्ट नाही, ही शोकांतिका आहे. कशाचं कुटुंब? काय करताय तुम्ही? 2 वेळच्या पोटाला जी लागते ती भाकरी, त्याच्यासाठी एवढं सगळं? नाही, याच्यात बदल आजपासून घडायला हवा. आता महाशिवरात्र आहे 2 दिवसानंतर, कुंभमेळ्याची समाप्ती आहे. आणि या कुंभमेळा हा परत कधी येईल असं मला वाटत नाही, कारण 144 वर्षानंतर तो योग आला होता, जो योग आता आला होता. तर कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं सत्संग होतो असं आपण ऐकलं. आज आपला हा साधू संतांचा सत्संग समजा या कुंभमेळ्याच्या निमित्त. संधी साधूंचा नाही, साधू संतांचा. तर त्यामुळे जे काही सर सांगणार आहेत, आणि तुम्हाला अजून एक खुशखबरी देतो याच्यानंतरची, की बा आम्ही अशा प्रकारचे आणि याच्याशी संलग्न असलेले पॅरेंटिंग वगैरेचे जे कार्यक्रम आहेत ते संपूर्ण जिल्हाभर राबवणार आहोत. आणि ते राबवताना तुम्हा सर्वांना कल्पना आहे की आम्ही जे आजपर्यंत कार्यक्रम राबवलेत अहमदनगर शहरामध्ये, मी उषा मंगेशकरांना 3 वेळेस आणलं आहे नगरमध्ये. पुष्पा पागदरे, सुरेश वाडकर, सुरेखा पुणेकर, श्रीधर फडके यांचे कार्यक्रम आम्ही घडवून आणलेत नगरमध्ये. आणि ते काही कमर्शियल व्यावसायिक नव्हते, फक्त तुम्हाला आनंद देणे एवढा एकाच
आणि आपल्या नगरच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे एवढ्या एकाच चांगल्या हेतूने आम्ही ते घडवून आणले. तर त्याचाच हा एक